मित्रांनो नमस्कार. प्रकाश पोरे पुन्हा आलोय नवीन विषय घेऊन. काय आहे सध्याचा विषय? एक लक्षात घ्या, सरकार आता सगळ्या शाळा बंद करत चालली आहे. मराठी मुलांच्या शाळा, ज्या शाळेत मी शिकलो, मराठी मुलांची शाळा क्रमांक 3 खाली तरपट्टीवर बसून, मी जर शाळेत गेलो नाही ना एखाद्या दिवशी, तर त्या शाळेपासून घर होतं 1000-2000 फूट. मास्तर घरी यायचा, थोरात मास्तर आमचे, हो तो पक्या शाळेत आला नाही आज, आजी दाखवायची, तो बघा तो तुम्ही येताना पाहिलं होतं त्या खाटेखाली जाऊन लपला, ओढा त्याला. मास्तर ओढू काढायचा आणि आजी म्हणायची ठोकत घेऊन जा. मास्तर हातात छडी असायची, थटाथट कान धरूनच, हातबीत नाही पकडायचा, शाळेत ओढून घेऊन जायचा. अशा शाळेतून आम्ही शिकलो. या देशातील तमाम लोक शिकले. आमचे शास्त्रीजी सुद्धा अशाच पद्धतीने अशाच शाळांमध्ये शिकले. एक लक्षात घ्या, लालबहादूर शास्त्री म्हणतोय मी. आणि आजची परिस्थिती काय? ह्या सगळ्या शाळा सरकारने बंद करायला काढल्या. कारण त्या शाळांची अवस्था बघितली ना, गेल्या 15, 20, 25 वर्षामध्ये सरकारने या शाळांच्या दुरुस्तीसाठी एक छदाम दिलेला नाही आहे. रंगरंगोटी नाही, दुरुस्ती नाही, काही नाही. त्या शाळांपेक्षा गुरांचे गोठे परवडले अशा शाळांची अवस्था केलेली आहे. आणि प्रत्येकाला आपलं मूल प्यारं असतंच. आणि आता तर काय सध्याच्या घडीला हम दो हमारा एक, पहिले नाही आहे पहिल्यासारखं की 5-6, तसं नाही. आता त्याच्यामुळे हम दो हमारा एक, त्याच्यामुळे माझा बाबू प्रत्येकाला वाटतं माझं पोरगं शिकलं पाहिजे. गरीबातला गरीब असला, रिक्षावाला असला, झाडूवाली असते बिचारी, किंवा घरकाम करणारी बाई असली, शेतकरी असला माझा गरीब, तरी त्याला वाटतं बा की माझ्या पोराचं आयुष्य भविष्य सुधारलं पाहिजे. त्याच्यामुळे ज्याची त्याची इच्छा असते की चांगल्या शाळेत शिकला पाहिजे. कोण पाठवणार अशा पद्धतीच्या गुरांच्या गोठ्यामधल्या शाळांमध्ये? कारण सरकारने ह्या मुद्दाम खराब केल्या. सरकारला चालवायच्या नव्हत्या. कारण तुम्ही बघितलंय ना, शिक्षण सम्राट तयार केले. त्या शिक्षण सम्राटांच्या शाळा कॉलेजेस चालले पाहिजे म्हणून हे बंद करा आणि हे सगळे कॉन्व्हेंटमध्ये पाठवा. आणि मग त्याच्यासाठी हे सगळं बंद करायचे, म्हणजे बंद नाही करतायत, त्याच्यापेक्षा याची अवस्था तितकी खराब करून टाकायची की पोरं त्या शाळांमध्ये कोणी पाठवणार नाहीत. आणि मग शेवटी सरकार म्हणायला मोकळं, बघा आमची फार इच्छा आहे शाळा चालवायची, पण पटसंख्याच कमी आहे, पोरच नाही आहेत शाळेमध्ये, मग काय करायचे? म्हणजे असं आहे, असं बदमाशी आहे, ते समजून घ्या. आणि मग यांनी शाळा बंद करायला घेतल्यात. आमच्या राज्यामध्ये जवळपास 60-65 हजार शाळा आहेत म्हणजे, आणि त्यातल्या जवळपास 15-20 हजार शाळा यांनी ऑलरेडी अशाच पद्धतीने बंद करून टाकल्या, पटसंख्या नाही म्हणून. आणि मग काय केलं बा, इथं पटसंख्या नाही म्हणून मग या शाळेतली पोरं, म्हणजे माझं गाव उरळ तिथली पोरं कुठे तर पारसला किंवा तिकडे निंब्याला किंवा अजून 5-25 किलोमीटरवर मुलं एखाद्या वेळेला जातील. पालक मुलींना कसं काय पाठवणार हे मला तुम्ही सांगा. कुठला पालक पाठवणार? मग काय झालं? याचा अर्थ मुलींनी शिकायचं नाही, हा इनडायरेक्ट फतवा. आणि त्याची अंमलबजावणी सुरू आहे वेगळ्या पद्धतीने. आणि अशाच पद्धतीने ह्या शाळा बंद करायच्या हळूहळू, जेणेकरून. आणि मग ते पोरं नाना कुठं जी बिचारी शिकू शकतात चालली कॉन्व्हेंटमध्ये, चालली महागड्या शाळांमध्ये. आता जे पैसे देऊ शकतात त्यांचं ठीक आहे, गरिबांचं काय मला तुम्ही सांगा तर. कोणाची अवकात आहे की महिन्याला अशा पद्धतीने की वर्षाला 1-1.5 लाख रुपये फी, 50-60 हजार रुपये फी देऊन करायची? मग याचा अर्थ त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही शिकणार, शिकल्यानंतर मग म्हणणार की आम्ही सुशिक्षित झालो पण आता बेरोजगार आहोत, नोकरी द्या. मग त्याच्यापेक्षा ना रहेगा बास ना बजेगी बासुरी, शिकूच नका. आणि तुम्ही शिकून तरी आम्ही तुम्हाला नोकऱ्या देऊ शकत नाही, मग उगाच कशाला सीची कटकट करायची नंतर. म्हणून मग पोरांना शिकवायचं नाही. अरे तुम्ही जरी नाही शिकले तरी पण आम्हाला कामगार हवे आहेत ना आमच्या कारखान्यात काम करायला, आमच्या बिल्डिंगमध्ये चौकीदार पाहिजे आहेत ना चौकीदारी करायला, आमची हमाली करायला लोक पाहिजे आहेत ना, ते आहे की तिकडे या तुम्ही. तुम्हाला कोणी सांगितलं शिकायला? कारण हे लागणारच आहेत ना, सगळे गाढवं लागणार आहेत, ओझी वाहणारी. तर सरकारचं असा प्रामाणिक हेतू आहे, असा नाही आहे. ते विचार करतात की उगा तुमची शिक्षणासाठी वर्ष वाया घालवायची, पैसा घालवा तुमच्या आईबापांचा, त्याच्यापेक्षा शिकू नका. नंतर तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला देतोच, रोजंदारी देतोच. आणि नाही मिळालं तरी तुम्हाला माहीतच आहे, आपल्या लाडक्या बहिणीला कुठे 1500 रुपये, तर कुणाला काय, तर कुणाला काय खैरात वाटणं सुरूच आहे ना. तिकडे बिहारमध्ये तर 10,000 रुपये दिले आपल्या बहिणीनं, तुम्हाला माहिती आहे ना. कारण हा पैसा कोणाचा आहे? अहो त्यांच्या खिशातला थोडी जातोय हा, तुम्ही आणि मी टॅक्समध्ये भरलेला पैसा अशा पद्धतीने वाटायचा, काही करून लोकांना लाचार बनवायचं. कुणाला 5 किलो धान्य द्यायचं, 10 किलो धान्य द्यायचं, मग कुणाला तरी लाचार बनवायचं. आणि एकदा काम करायची सवय मोडली की तुम्ही आज आणि जास्त बळबळ करू नका. मग त्याच्यासाठी काय तर दारू आहेच, व्यसनं आहेतच. किती व्यसनं वाढली ती बघा, आणि काय आहे तेवढं चाललंय तेवढं बघा. मी जो विषय दिला तो समजून घ्या, डोक्याला झिजणे नाही येऊ द्या, विचार करा आणि
काहीतरी कृती करायला लागा, हा माझा उद्देश आहे. भेटूया पुढच्या वेळेला. नमस्कार.